देवाची पूजा झालेली आहे आणि इकडे आपली नागाची पूजा पण आपण केलेली आहे नागपंचमी. फ्रेंड्स इकडे आपण नागाची छोटीशी रांगोळी काढली. फ्रेंड्स आपले फ्राईज बघा मस्त पैकी एक साईडने लाल झालेले आहेत. आता मी दुसऱ्या साईडने पलटी मस्त क्रिस्पी झाले. आणि आपली इकडे पुरी माझी करापली हे बघा केवढी करापली बघा. आपली चना मसाल्याची भाजी एकदम मस्त पैकी जाडसर अशी झालेली आहे. तर हा आहे आपला देवाचा नैवेद्य. त्याच्यावरून घेऊया पाणी सोडवून. तर गणपती बाप्पा जेवून घे. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रमिला पाटील ब्लॉग. तर आजचा दिवस खूप खास आहे. श्रावण महिन्यातील नागपंचमी आणि आज नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार असा सुंदर योग आलाय. तर चला आजचा हा सुंदर नागपंचमीचा दिवस माझ्यासोबत सुरुवात करूया. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आता आपण आपल्या गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळे आटपून घेतलेली आहे आणि मी आता घेतली आपल्या नागदेवतेची पूजा करायला. आणि आपल्या नागदेवताकडे आपण छानपैकी अशा आपल्या घरासाठी सुख समृद्धी आणि शांती मिळावी यासाठी आता प्रार्थना करूया. आणि मी छोटीशी अशी छान अशी पूजा मांडणार आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय. अशात आपण वेळ ठेवून घेऊया आपले नागाची. आज आपल्याला शंकराची पण नागाची पण पूजा करायची म्हणजे त्याच्यानंतर आपण फूल वाहूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपल्याला मस्त सफेद फुला भेटलं आणि बेल आपण उलटा ठेवू. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः. आपली जेवढी मुठी जमेल ना तेवढी आपल्याला मूठ ठेवायची. आज शिवमूठ तांदूळ आहे म्हणून आपण तांदूळ अर्पण करणार आहे देवावरती. तांदूळ. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि इकडे मी नागोबा देवताला पण थोडेसे तांदूळ वाहते आणि थोडे बेल पण ठेवते इकडे आपल्या नागोबाला. आणि हळदी कुंकू वाहून आरती करून घेऊया आपण मस्तपैकी. थोडीशी साखर. आपण दूध अगोदरच वाहून घेतलेला. आता आपण दिवा लावून घेऊ. शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुक्ती जळाली तारण्य सिंधू बहुदुःख्यारी तुझविन शंभो मजकोण तारी. ओम श्री महाकाल नागदेवताय नमो नमः. ओम नमः शिवाय. अगरबत्ती पण पेटवून घेते लगेच. बस. आता आपली नागपंचमीची छान अशी पूजा झालेली आहे. आता मी थोड्या वेळाने तिला नैवेद्य दाखवते. पहिले मी मंदिरात जाऊन येते आणि मग बाप्पाला नैवेद्य दाखवते आपल्या. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. तर फ्रेंड्स आता आपली देवाची पूजा झालेली आहे आणि इकडे आपली नागाची पूजा पण आपण केलेली आहे नागपंचमीची. आणि शंकराच्या पिंडीची पण पूजा केलेली आपण मस्त अशी. तर सर्वांना आज पहिल्या सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांचा आजचा दिवस चांगला सुंदर आणि मंगलमय असा जावो. तर हा बघा आपला गणपती बाप्पा कसा छान दिसतोय मस्त असा. तर फ्रेंड्स इकडे आपण नागाची छोटीशी रांगोळी काढली मस्तपैकी. आणि इकडे आपण दरवाजाला मल्लीचा लेप लावलेला पण त्या निष्ठाने आपल्या पुसून टाकलाय.
तर चला आता आपण उपवासाला काहीतरी खायला बनवूया. तर आता आपण घेतले साबुदाण्याचे वडे करायला, पण मी आज त्याचे वडे नाही करणार आहे. मी आज त्याचे असेच फ्राईजसारखे लांब स्ट्रिप करणार आहे. नेहमी वडे वडे करून कंटाळा येतो साबुदाण्याचे, तर जरासा वेगळा काहीतरी आकार दिला तर मस्त लागतात. त्याच्यामध्ये आपण बदामचा हार्टचा शेप पण देऊ शकतो, गोल पण शेप देऊ शकतो, कसा पण शेप दिला तरी लई भारी लागतात ते. तर आता आपण याला ना कट करून घेऊया असे. काय हे बघ, तर बघा असे बघा, असे मस्तपैकी असे त्याला थोडेसे प्रेस केले ना छान होतात. तर मी सगळे करते आणि तळायला घेते. असे फ्राईज करणार आहे मी. हे असे तळले ना लई भारी लागतात खायला आपल्याला मस्त असे. तर आता आपण सगळे असे बनवून घेऊया पहिले आणि मग एकदाच तळायला घेऊया. थोडा माझ्याकडून तुटला. इकडे आपलं तेल मस्तपैकी तापलेलं आहे. आपण हे त्याच्यामध्ये सोडून घेऊया सगळे. हा देते ताप. इकडे आमच्या निष्ठाला पाणी पाहिजे. तर फ्रेंड्स आपले फ्राईज हे बघा मस्तपैकी एक साईडने लाल झालेले आहेत. आता मी दुसऱ्या साईडने पलटी करते त्यांना. आणि थोडे मोकळे करूया आपण. तर फ्रेंड्स आपले फ्राईज तयार झालेले आहेत मस्तपैकी. हे बघा, रोज आपण गोल गोल वडेच बनवून खातो. ते आज काय वेगळं असं काहीतरी. आणि तुम्हाला पण जर असे आवडले तर तुम्ही ट्राय करून बघा. तर मी सगळ्यांना देते आणि दुसरं बनवायला पण घेते. तोपर्यंत आपण हे बाकीच्यांना देऊया खायला. फ्रेंड्स आता आम्ही घेतलेत साबुदाण्याचे फ्राईज खायला. तर या तुम्ही पण खायला आमच्या जोडीला. अरे बघा कसे मस्त क्रिस्पी झाले आणि चवीला पण लय भारी लागतात. तर आता आपण संध्याकाळी भेटूया जेवण बनवताना. तोपर्यंत बाय बाय. शुभ संध्याकाळ फ्रेंड्स. तर आता आपण घेतलं जेवण बनवायला. तर आज मी काय पूर्ण रेसिपी वगैरे दाखवलं नाही आहे, कारण मी आज सिंपल जेवण बनवलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवायला घेतलं आहे ते. इकडे आपण बनवायला घेतला आहे चना मसाला आणि इकडे मी दिले मिरच्यांना फोडणी. आपले मस्तपैकी लसूण आणि कांद्यावरती आणि त्याच्यात माझी वांगी टाकायची राहिली आहे, मी टाकून घेते. अशी केली ना आता मिरच्या भाकरीबरोबर खायला छान लागतात. पण आज आपल्या भाकरी नाही आहे, आज आपल्या आहे पुऱ्या. श्रीखंड पुरी करणार आहे. आज पहिलाच सोमवार आहे म्हणून. तर इकडे जान्हवीने आपल्या पुऱ्या लाटून ठेवल्या आहेत. आता त्या पुऱ्याच फक्त आपल्या बाहेर करायच्या आहेत, तळायच्या आहेत. तर फ्रेंड्स इकडे आपण घेतल्यात पुऱ्या तळायला आणि बघा आपल्या अर्ध्या पुऱ्या तळून पण झाल्या. छान अशा टम फुगल्यात आपल्या पुऱ्या. आणि आपली इकडे मिरच्यांची भाजी पण होते. आपल्या इकडे पुरी माझी करापली. हे बघा केवढी करापली बघा. अभी इसको जान दो. याला आता काढून टाकते मी आणि हिला ठेवते मी आपले गॅसच्या साठी ठेवते. इथे ठेवून देते. आपली पुरी बघा कशी छान फुगली. आपल्या इकडच्या हे बघा आपल्या पुऱ्या कशा मस्त झाल्या. आपला मसाला चना मसाल्याचा, त्याच्यातले हळदला आगरी मसाला थोडासा टाकते मी. आणि आपले चणे टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मी डायरेक्ट टाकले कारण मी कुकरला शिजवून घेतलेले ते, म्हणून मस्त झाले ते बघा. आता शिजू दे. तर फ्रेंड्स फायनली आपली चना मसाल्याची भाजी एकदम मस्तपैकी जाडसर अशी झालेली आहे. तर आता आपण ही देवाला नैवेद्य वगैरे ठेवूया. तर फ्रेंड्स फायनली आपलं जेवण रेडी झालेलं आहे. आज मला काय तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवता आल्या नाही आहे, कारण आज सोमवारचा बाजार वगैरे होता मार्केट आमचा. हो घे.
तर त्याच्यामुळे मला काही टाईम नाही भेटला. तर आज आपण एक सिंपल जेवण बनवलं आहे. तर आज आपण देवाला नैवेद्य घेतला आहे. तर हा आहे आपला देवाचा नैवेद्य. तर आता आपण देवाला जेवायला ठेवूया. फ्रेंड्स, आता आपण आपल्या बाप्पाला जेवायला दिलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावरून घेऊया पाणी सोडवून. तर गणपती बाप्पा जेवून घे. आज काय गोडधोड सिंपल केलं आहे ते मानून घे. आपला देवाला नैवेद्य पण दाखवून झालेला आहे. तर आता आपण घेतो जेवायला. आणि माझे पहिलेचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील ते कृपया बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. आणि असं तर आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू सून.